चला पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर। मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीबद्दल सर्व काही क्लिअर झालेलं आहे, त्याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत। तसेच मित्रांनो, अजून एका ठिकाणचा कट ऑफ लागलेला आहे आणि हा कट ऑफ चालकचा आहे। मित्रांनो, कुठला कट ऑफ आहे काय नाही सर्व काही सांगतो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। आपण पहिले काय करू मित्रांनो, पहिले कट ऑफ बघून घेऊ, त्यानंतर मुंबईबद्दल सर्व काही क्लिअर झालेलं आहे, त्याबद्दल मुंबईची अपडेट बघणार आहोत। पहिले तुम्हाला कट ऑफ सांगतो, सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट लाईक करा। आणि जे उमेदवार चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरू करूया। तर सोलापूर शहर चालक पोलीस भरती 2022-2023 मित्रांनो, सोलापूर शहर चालकचा आपण कट ऑफ बघणार आहोत। सोलापूर चालकचा हा कट ऑफ लागलेला आहे। कट ऑफ कसा आहे बघून घ्या मित्रांनो। कट ऑफ ओपनचा 44 लागलेला आहे चालकमध्ये, सोलापूरचा ओपनचा हायेस्ट लागलेला, एकदम हायेस्ट 44, एवढा हायेस्ट 44 कट ऑफ ओपनचा आपल्याला इथे चालकचा पाहायला मिळत आहे सोलापूरचा। त्यानंतर SC कॅटेगरी 36 कट ऑफ लागला आहे, SC 36, ST 26 लागला आहे, ST खूप कमी लागलेला आहे, फक्त 26 लागलेला आहे। OBC पण फार कमी लागलेला आहे, 28 कट ऑफ लागला आहे। SBC 39 लागलेला आहे, त्यानंतर SCBC 35 लागलेला आहे आणि EWS पण कमी लागलेला आहे, 28 लागला आहे EWS। ओके, तर अशा पद्धतीने हा सोलापूर शहर चालकचा कट ऑफ होता मित्रांनो। आता आपण बघणार आहोत खूपच दमदार अपडेट्स, खूपच महत्त्वाची अपडेट। मुंबई पोलीस भरती बघा मित्रांनो, 3 ग्राउंड डिक्लेअर करण्यात आले आहेत। मुंबई पोलीस भरतीबद्दल सर्व काही क्लिअर झालं आहे। तर मित्रांनो, हे 3 ग्राउंड आता डिक्लेअर झाले आहेत, त्याबद्दल अपडेट आलेली आहे आणि हीच महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला द्यायची होती। बघा, पहिलं ग्राउंड जे आहे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन, मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन हे पहिलं ग्राउंड आहे। त्यानंतर दुसरं जे ग्राउंड आहे मुंबईचं साई स्पोर्ट कॉम्प्लेक्स कांदिवली, हे दुसरं ग्राउंड होतं। त्यानंतर तिसरं ग्राउंड आहे रेल्वे पोलीस, तिसरं ग्राउंड रेल्वे पोलीस घाटकोपर, हे तिसरं ग्राउंड। तर ग्राउंडबद्दल ही सर्वात मोठी अपडेट होती। तुमचे हॉल तिकीट पण आता मुंबईची येऊन जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही तयार राहा। मुंबईवाल्यांसाठी जबरदस्त अपडेट, मुंबईवाले तयार राहा, हॉल तिकीट तुमचे कमिंग सून आहेत। अचानकपणे हॉल तिकीट तुम्हाला केव्हा पण येऊ शकतात, आता तयार राहा ग्राउंडसाठी। सो मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात जे काही कट ऑफ आहेत किंवा परिपत्रक आहेत, सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते, त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो। चला, आता आपण सर्व काही आपण भरतीबद्दल अपडेट बघितलं। आता मित्रांनो, आपण थोड्या वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत इथून। तर इंट्राडे ट्रेडिंगबद्दल आपण माहिती बघणार आहोत। इंट्राडे ट्रेडिंगसाठी अनेक उमेदवारांनी डीमॅट अकाउंट ओपन करून घेतलेले आहेत, मला त्याबद्दल त्यांनी मेसेज पण टाकले आहेत। तुमचं डीमॅट अकाउंट ओपन झालेलं आहे ना, तर इंट्राडे ट्रेडिंग करून तुम्ही कसा प्रॉफिट कमवायचं याबद्दल मी तुम्हाला एक वेगळ्या विषयावरती आपण माहिती बघणार आहोत, त्याबद्दल तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती मी ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। इंट्राडे ट्रेडिंग करून तुम्ही मित्रांनो 1000 किंवा 2000 प्रॉफिट आरामात कमवाल। तुमचं जरी फंड 10,000 किंवा 20,000 तुमच्याजवळ पैसे असतील तर मित्रांनो, खूप लोक यावरून कमवतात मित्रांनो, भरपूर लोक कमवतात यावरून पैसे, तुम्ही पण कमवू शकता। त्यामुळे तुमच्याजवळ 10 किंवा 20,000 फंड असणे गरजेचे आहे। इंट्राडे ट्रेडिंग करून एक चांगल्या पद्धतीने इंट्राडे ट्रेडिंग शिकून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता। तर इंट्राडे ट्रेडिंगबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती पाहायला मिळेल आणि त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगेल मित्रांनो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आता ज्यांचे डीमॅट अकाउंट ओपन झाले आहेत त्यांना मी अजून पुढे काही गोष्टी शिकवणार आहे, कारण नुसतं तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून काही फायदा नाही, तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर नॉलेज, फंड कसा ॲड करायचा, SL स्टॉप लॉस, त्यानंतर टार्गेट वगैरे, इंडिकेटर कोणची यूज करायचे, सर्व गोष्टी टोटल मी तुम्हाला शिकवणार आहे। सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद।